हरिबा, हा म्हणा. हिने माझा अपमान केलाय. हिच्या तोंडात शेण घाल. मालक, हे योग्य होणार नाही. जे सांगतोय ते कर. माझं म्हणणं ऐकणं हा तुझा धर्म आहे. थांबा सावकार, हे पाप करू नका. हा केवळ माझा अपमान नाहीये, तर संपूर्ण मानवतेचा अपमान. देवावर विश्वास ठेवणाऱ्या स्त्रीचा तुम्ही अपमान करताय. आणि जिथे अपमान वाढतो तिथे देवाचा सुद्धा हस्तक्षेप अपरिहार्य होतो. अरे तू काय ऐकत बसलायस? जा ते शेण आण. वाढत राहो, वाढत राहो. शिव हरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे काय चाललंय? हे शेण स्वतःहून कसं वाढतंय? ज्याने आयुष्यभर दुसऱ्यांवर दहशत केली त्याला स्वतःच्या कर्माचीच दुर्गंध सोसावी लागतीये. लोकांचे श्राप आणि अश्रू एकत्र आले की देवही गप्प नाही राहत सावकार. सावित्री, तुझ्या जिभेवर लगाम ठेव, नाहीतर तुला या घरातून जिवंत बाहेर पडता येणार नाही. मालक, अहो हा काय चमत्कार? अहो शेणाचा ढीग तर वाढतच चाललाय. आम्हाला तुझ्याकडून दान हवं आहे. तुला दान हवंय? हे घे शेण, झोळीत भर आणि घेऊन जा. असंच वाढत राहो. अलोक निरंजन. हा त्या साधूचा शाप असणार. अरे लवकर जा आणि हे शेण उचलून टाक, नाहीतर घरात श्वास घ्यायला सुद्धा त्रास होईल. हो मालक. स्वामी, तुमचं न्याय चक्र फिरायला लागलंय बहुतेक. ठीक आहे, आत्ताच तरी हे शेण मी टाकून आलेलो आणि हे अचानक वाढायला लागलं. पुन्हा जशाच तसं. संपली एकदाची भानगड. एवढं नाटक झालं, थांबलं एकदाच. अरे हे काय चाललंय? मगाशी बघितलं तर हा शेणाचा ढीग गेला होता, पुन्हा कसा आला? अरे अरे कोणी आहे का? अरे हो मालक, काय झालं? पुन्हा दुर्गंधी. अरे त्या साधूला शोधून आणा. जिथे असेल, ज्या गावात असेल त्या गावातून शोधून आणा. त्या साधूमुळे ही दुर्गंधी वाढत चालली आहे. त्याचं ते वाढत राहू बोलणं माझ्या डोक्याचं संकट झालंय.
मालक, आणतो मी शोधून. स्वामी, ह्याला असाच धडा शिकवा. जे अहंकारानं जगतात त्यांना नम्रतेची ओळख व्हायलाच हवी. माझ्यावर मात्र तुमची कृपा ठेवा स्वामी. मला अक्कलकोटला बोलवा. खूप ओढ लागली तुमच्या दर्शनाची. मन रोज त्या वाटेकडे धाव घेते. पावलात शक्ती द्या, मनात विश्वास द्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पहले छलावा खत्म होगा, फिर बुलावा आएगा. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. स्वामी, माझी ही सेवा मान्य करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गौऱ्या इतक्या लवकर सुकल्या? सकाळी थापल्या आणि आता सुकल्या सुद्धा. ही तर स्वामींचीच कृपा आहे. असं जर रोज झालं तर या गौऱ्या बाजारात विकून पैसे जमवता येतील आणि मला तुमच्या अक्कलकोटला येता येईल. नमस्कार. मला गौऱ्या विकत हव्या होत्या, मिळतील का? तुम्ही विक्रेत्यालाच विचारतात. ह्या सगळ्या गौऱ्या मीच स्थापल्यात आणि त्या विकायलाच. बर, मला शहराकडे घेऊन जायच्या आहेत. मी सगळ्या गौऱ्या विकत घेईन. सगळ्या? पण इतक्या सगळ्या गौऱ्या तुम्हाला कशाला हव्यात? मला जरा कामानिमित्त लागत आहेत. माझं नाव नृसिंह भान आहे. मी इथे जवळच धर्मशाळेत थांबलोय. तुम्ही संध्याकाळी या सगळ्या गौऱ्या तिकडे पोहोचवाल का? हो हो, पोचवीन ना. धन्यवाद. तुमच्या या रकमेतून मला स्वामींना भेटण्याचा मार्ग मिळाला. ही स्वामींचीच कृपा आहे. धन्यवाद. स्वामी, तुमची कृपा झाली. आता मला अक्कलकोटला येता येईल. हीच तर ती खूण होती, म्हणजे बोलावणं आलं स्वामींचं. हा कसला तमाशा लावलायस? कुणी दिलेत हे पैसे तुला? ते पैसे माझेत, मी कमवलेत. ते स्वामींचं देणं आहे. स्वामींच्याच आशीर्वादाने ते पैसे मिळाले. तुझं कर्ज जोवर फिटत नाही तोवर हे सगळे पैसे माझे. या गावातलं शेण माझं, या शेणाचा गौऱ्या माझ्या. पण स्वामींच्या सेवेतून मिळालेलं फळ हे माझं पुण्य आहे आणि अक्कलकोटला जाणं हे माझं ध्येय आहे. ते अडवू नका सावकार. स्वामींना आव्हान देऊ नका सावकार. त्यांच्या कृपेचं रूप हे कोमल असतं, पण न्यायाचं रूप हे भयंकर असतं. मी बघतोच तुझ्या स्वामींची कृपा काय करते ते. तुझं आव्हान लहान आहे, पण मी त्यांनाच आव्हान देतो. तुझ्या स्वामींनी तुला अक्कलकोटला पोचूनच दाखवावं. स्वामींचं नाव घेत बनवलेली गौरी ही साक्ष आहे. मी तुमचं आव्हान स्वीकारते, पण लक्षात ठेवा भानुदास सावकार, स्वामींची काठी आवाज करत नाही. जेव्हा ती बरसते तेव्हा ती सळो की पळो करून सोडते. पाहूया कोण जिंकतं ते.
हे काय झालं? घेतला अनुभव. आगीशी खेळायचं तर भाजण्याची तयारी ठेवावी लागते. स्वामींना आव्हान देणं म्हणजे स्वतःच्या नशिबाला शाप देण्यासारखं आहे. ही तर सुरुवात आहे सावित्री. आता बघ पुढे काय होतं ते. स्वामी, तुमची कृपा झाली आणि पुढच्या क्षणी त्या कृपेवर भानुदास नावाचं ग्रहण लागलं. आता मी कशी पोहोचू अक्कलकोटला? तुम्हीच मार्ग दाखवा. तुम्हीच माझा आधार आहात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आमच्या आदेशाशिवाय अक्कलकोटला कुणीही पोहोचू शकत नाही. आणि आमचा आदेश आला की कोणी अडवूही शकत नाही. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मिरजकर राव आलात काय? झाली का वर्गणी जमा? अहो गोपाळ भाऊ, सगळीकडे गेलो होतो. आजूबाजूच्या वाड्या, रस्ते, गावं सगळी पालती घातली. एक दोघांनी सोडून कोणीच वर्गणी दिली नाही. स्वामी म्हणाले होते वीट फिरव, अलग कर, वर्गणी जमा होईल. पण तसं काहीच घडलं नाही. एवढ्या लवकर धीर सुटू देऊ नका मिरजकर. स्वामी बोललेत म्हणजे तसंच काहीतरी घडणार. अजून रात्र काही सरलेली नाही. मिरजकर राव, नुसतं अल्लख म्हटलं तरी त्याच्या प्रत्येक शब्दाचं बीज फळ मिळतं. पण मला सांगा, हे बीज फुटायला थोडा वेळ द्यावा लागतो ना? अंकुर फुटायला जसा वेळ द्यायला लागतो तसा संयम ठेवा, विश्वास ठेवा, तर फळ मिळेल. अहो विश्वास ठेवायचाच आहे, पण माणूस जेव्हा थकतो ना तेव्हा श्रद्धेलाही थोडा आधार लागतोच. नमस्कार. नमस्कार. स्वामींचा मठ बांधण्याकरता वर्गणी गोळा करत आहात का? हो. मी फार काही देऊ शकणार नाही. या गोऱ्या आहेत बघा, यांचा तुम्हाला काही उपयोग होतोय का? धन्यवाद. त्यानं वर्गणीचं काम थांबलंय, त्यामुळे पैसेच गोळा होत नाहीयेत. पैसे जमा होत नाहीयेत? बर, तुम्ही स्वामींचं नाव घेऊन वर्गणी जमा करत आहात का? हो, म्हणजे मनात शंका होती. कारण की एवढ्या मोठ्या मठाचं काम पूर्ण करणं ते सुद्धा एका दिवसात अशक्यच वाटत होतं. त्यामुळे वर्गणी गोळा करताना थोडी मनात शंका होती. अविश्वास असला तर गुरुकृपा दुरावते. तुम्ही श्रद्धा ठेवा. श्रद्धा हा गुरुकृपेचा पूल आहे. तो पूल जर तुटला तर तुम्ही किनाऱ्यापर्यंत कसे पोहोचणार? शंकेच्या सावलीत विश्वासाचं बीज उगवत नाही. मनातून ती शंका काढून टाका आणि पुन्हा वर्गणी मागून बघा. यावेळी स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. तेच देतील आणि तेच करवतील. हो, चुकलंच माझं. स्वामी, तुम्हीच मला मार्ग दाखवा. स्वामींचं नाव घेऊन पुन्हा कामाला सुरुवात करतो. श्री स्वामी समर्थ. एकाला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली, आता दुसऱ्याची पाळी.
मालक मालक अरे अरे, हे काय नरक झालंय माझ्या घरासमोर. मी एवढं शेण, ही आणि हा वास. अरे कोणीतरी ही घाण हटवा. मी सांगितलेलं काम केलंस का? अहो मी सगळीकडे शोधलं त्या साधूला, कुठेच सापडला नाही आणि कोणाला त्याचा ठाव ठिकाणाही नाहीये. काय सापडला नाही? कुठे गेला तो साधू? तोच या सर्वाचं मूळ आहे. अलख निरंजन, काय रे आम्हाला शोधतोयस का? हे हा काय जादू टोणा केलायस तू? माझ्या घरासमोर शेणाचा डोंगर उभा राहतोय. हा तुझाच खेळ आहे ना? याला तुझे कर्म जबाबदार आहेत. शेण दिलास म्हणून शेण वाढलं, धनधान्य दिलं असतं तर ते वाढलं असतं. पुण्य केलं तर पुण्य वाढणार आणि पाप केलं तर पाप. हा एक साधा नियम आहे. बस कर तुझं उपदेश. मला देऊ नकोस तुझं उपदेशाचं दान. एक काम कर, हा शेणाचं ठीक आहे ना, हे इथून हटव. तू जे काय मागशील ना ते देईन. नक्की देशील? हो देईन. मग सावित्रीचं कर्ज माफ कर, तुझे पाप फिटतील. काय म्हणालास? तिचं कर्ज माफ कर? तिच्या कर्जाचा आणि तुझा काय संबंध रे? त्याच्याशी तुला काय करायचं आहे? तिला अक्कलकोटला जायचंय, जाऊ दे. नाही, मी अजिबात जाऊ देणार नाही. जर तिच्या मार्गात अडथळा निर्माण केलास तर उद्या जेव्हा तुला अक्कलकोटला जायचं असेल तेव्हा पोहोचता येणार नाही. अलख निरंजन. बाळाप्पा भाऊ, गोपाळ भाऊ, हे बघा पेटी किती वर्गणीने भरली आहे. लोकांनी मला प्रेमाने वर्गणी दिली. मला माझी चूक समजली आणि सगळ्यांना ती जाणवली. स्वामी म्हणाले होते, विश्वास ठेव, जमेल सगळं. शब्दशः अगदी तसंच खरं घडलं. एवढी मोठी रक्कम, वा वा. अहो एवढी मोठी रक्कम या काळात जमा होणं म्हणजे चमत्कारच म्हणावा लागेल. अहो हीच तर स्वामींच्या लीलेची किमया आहे. जिथे श्रद्धेचं बीज पेरलं तिथेच कृपेचं झाड उभं राहिलं. आपण ज्या रकमेची अपेक्षा केली होती त्यापेक्षा ही दुप्पट रक्कम आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गौऱ्या, मगाशी मला दादांनी गौऱ्या दिल्या होत्या. त्या गौऱ्या याच्यामध्ये दिसत नाहीयेत. नमस्कार. तुम्ही? मिटली का चिंता? मिटली चिंता. वा छान. आता फक्त स्थापन करण्याकरता पादुका हव्या असतील ना? हो, म्हणजे स्वामींकडनं त्या मागवायच्या, त्या आल्या की मठाचं काम सुरू. अहो कशाला चिंता करताय, या घ्या पादुका. स्वामी, स्वामी तुम्ही, आम्ही ओळखलंच नाही तुम्हाला या रूपात. स्वामी, तुम्हीच माझी शंका तोडलीत, नव्याने माझा विश्वास बांधलात. तुम्हीच वर्गणी गोळा केलीत आणि भक्तांना प्रेरणा दिलीत. धन्य झालो स्वामी, धन्य झालो. श्री स्वामी समर्थ. गुरुवर विश्वास असला की अशक्य शक्य होता. गुरुच्या विश्वासातूनच मठ उभा राहतो आणि गुरुच्या विश्वासातूनच अक्कलकोटला येणं होता.
शिव हरे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो